आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नांदेडचे माजी खासदार सुभाष वानखेडे पुन्हा लोकसभेच्या मैदानामध्ये उतरण्याच्या तयारीत। नांदेड लोकसभेची जागा काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना सोडावी, सुभाष वानखेडेंची मागणी। राजन साळवींच्या कुटुंबियांना आज एसीबी कार्यालयामध्ये हजेरी लावण्याचे आदेश। आज साळवींचं कुटुंब जबाब नोंदवणार। अवैध मालमत्ता प्रकरणी राजन साळवींसह कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल। शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना आंबोलीतील संतप्त महिलांचा घेराव। वन परिसरातील अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आक्रमक। 18 दिवसांपासून ग्रामस्थांचं उपोषण। रायगडच्या उरणमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश। ठाकरेंच्या मावळ मतदारसंघातील दौऱ्याआधीच पक्षप्रवेश। राज्यामधील 3 अतिसंवेदनशील कारागृहांमध्ये अत्याधुनिक ह्युमन बॉडी स्कॅनर बसवण्याचा निर्णय। कैदी अंगामध्ये लपवून चरस, मोबाईल, धारदार शस्त्र जेलमध्ये आणतात, त्याला आळा बसणार। देशामध्ये गहू उत्पादनाचा आलेख चढता। यंदाच्या रब्बी हंगामामध्ये गव्हाचं उत्पादन 1140 लाख टन जाण्याचा केंद्रीय कृषी मंत्र्यांचा अंदाज। समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा आजपासून सुरू होणार। भरवीर ते इगतपुरीचा 25 किलोमीटरच्या टप्प्याचं काम पूर्ण। 600 किलोमीटर लांबीचे 2 टप्पे याआधी सुरू। राज्य सरकारकडून महानंदवर प्रशासकाची नियुक्ती। महानंदचा कारभार एनडीडीबीला देण्यावरून टीका। विरोधकांच्या टीकेनंतर राज्य सरकारचं एक पाऊल मागे।